ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण भोपळ्यावरती रवा टाकून अतिशय वेगळी आणि तुम्ही कधीही न पाहिलेली न केलेली अशी रेसिपी करणार आहोत. रेसिपी खूप जास्त वेगळी आहे, त्यामुळे ही रेसिपी प्रत्येकाने केलीच पाहिजे. आणि थंडीमध्ये आता आवर्जूनच करा, कारण की आता मार्केटमध्ये खूप प्रमाणात भोपळा आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकजण हा भोपळा तर नक्कीच आणत असेल. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यामुळे इतका भोपळा घेतलेला आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल त्यानुसार भोपळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता खूपदा तुम्ही भोपळ्याचे घारगे केले असतील, पुऱ्या केल्या असतील, भजी वगैरे केली असेल, खूप जास्त प्रकारचे वेगवेगळे रेसिपी केली असेल. पण आज जी रेसिपी मी दाखवली आहे ती तुम्ही कुठेच पाहिली नसेल, कारण की मी सुद्धा पहिल्यांदा बघितली आहे किंवा पहिल्यांदा केली आहे. आणि ही रेसिपी माझी स्वतःची आहे, त्यामुळे नक्कीच हा पदार्थ तुम्ही कधीच पाहिला नसेल. त्यामुळे प्रत्येकानेच ही रेसिपी एकदा तरी केलीच पाहिजे. तर बघा, भोपळ्याची आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. आता ही जी पाठीमागची साल असते ती खूप जास्त कडक असते. त्यामुळे बघा, अगदी हळूवार पद्धतीने काढा किंवा मग हाताला वगैरे लागू शकतं. आणि जो वरचा भाग असतो लाल कलरचा, तो सुद्धा इथे मी काढून घेतलेला आहे. आता दोन्ही भोपळ्याचे तुकड्याचे जे साल आहेत ते काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. काढताना फक्त सावकाश काढा, किंवा मग तुम्ही सुरीने वगैरे कात्रीच्या सुरीने काढले तरीसुद्धा पटकनी निघली जाते. आता बघा, साल काढून झालेली आहे आणि भोपळासुद्धा इथे मी किसून घेतलेला आहे. आता भोपळा किसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल याच्या पुऱ्या किंवा वड्या वगैरे करतोय आपण. पण इथे आपण तशा पद्धतीचे कोणतेही पदार्थ करत नाही. पदार्थ खूप जास्त वेगळा आहे. आता हा भोपळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथे भोपळ्याचे तुकडेसुद्धा टाकू शकता, पण अगदी छान असं फाईन आपल्याला वाटायचं आहे त्यामुळे शक्यतो भोपळा इथे किसून घाला. आता बघा, मिक्सरचं भांडं मोठं असेल तर शक्यतो मोठ्या भांड्याचाच वापर करा. पण माझ्याकडे इथे लहान भांडं होतं, त्यामुळे इथे मी लहान भांड्याचा वापर केलेला आहे. आता यामध्ये एक हिरवी मिरची आपण यामध्ये घालून घेऊया. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 वाटी पोहे छान असे भिजवून घेतले आहेत मी. आपण नेहमी पोह्यासाठी किंवा मग पोहे बनवतो त्यासाठी जसे पोहे भिजवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे. म्हणजे पोहे अगदी छान असे भिजले जातात. आता बघा, भांडं लहान आहे, त्यामुळे मी अर्धेच पोहे यामध्ये घातलेले आहेत. आता हे पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता, पाणी टाकून अगदी फाईन अशी पेस्ट करून घेतली आहे याची मी. अजिबातच जे भोपळ्याचे कण वगैरे आहेत ते राहिलेले नाही आहेत. त्यामुळे शक्यतो भोपळा जो आहे तो किसून घाला, म्हणजे अगदी छान पद्धतीने वाटला जातो. आता जो उरलेलं पोहे होते ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्याच वाटीने मोजून जितके पोहे आहेत तितकेच तुम्हाला इथे रवा वापरायचा आहे. आता रवा जर बारीक असेल तो वापरा, किंवा मग जाड रवा असेल त्याचा वापर केला तरी चालेल. आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आहे आणि अगदी छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याचीसुद्धा. रवा इथे मी कच्चाच वापरलेला आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा शक्यतो या रेसिपीसाठी कच्च्या रव्याचाच वापर करा. बघा, फाईन अशी पेस्ट याची करून घेतलेली आहे. दिसायला रंगसुद्धा बघा किती छान असा आलेला आहे याला. अगदी युनिक रेसिपी आहे, पौष्टिकसुद्धा आहे. कारण की खूप जण घरामध्ये असतात की त्यांना भोपळा आवडत नाही. त्यांच्यासाठी तर ही रेसिपी तुम्ही आवर्जूनच करा. ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा पदार्थ नक्कीच मागतील. इतका जास्त भन्नाट हा पदार्थ तयार होतो. भरपूर अशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि बॅटर छान असं हलवून घेऊया. पाहू शकता, बॅटर जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे. यामध्ये आपल्याला लागेल असं पाणीसुद्धा घालायचं आहे. पण एकदम पाणी ओतू नका, नाहीतर मग बॅटर जे आहे ते खूप जास्त पातळ होईल. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आता इथे आपण यासाठी एक छान अशी चटणी करून घेऊया. बॅटर थोडा वेळ 5 मिनटासाठी मी बाजूला ठेवलं होतं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, 7 ते 8 पुदिन्याची पाने, थोडंसं लसूण घातलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊया. मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे. सुके खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं असेल ते घातलं तरी चालेल. 1 ते 2 चमचे इथे मी शेंगदाणे घातले आहेत.
शेंगदाण्याचा कूट असेल त्याचा वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे. आणि 2 चमचे दही घालून घेऊया. दही इथे शक्यतो आंबट दह्याचा वापर करू नका. जर तुमच्याकडे ताजं फ्रेश दही असेल ते घाला किंवा मग दही नाही घातलं ना तरी चालेल. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पाणी टाकून हे छान असं वाटून घेऊया. पाणी बघा एकदमसुद्धा घातलेलं नाही आहे मी. जर खूप जास्त पाणी घातलं ना तर चटणी आपली खूप जास्त पातळ होईल. त्यामुळे थोडं पाणी घालूनच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता चटणीचा रंगसुद्धा छान असा हिरवागार आलेला आहे. जर तुमच्याकडे दही नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा पिळा. त्यामुळे सुद्धा चटणीचा रंग जो आहे ना तो छान हिरवागार राहतो. आता एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊया. आता ही चटणी अजून जास्त टेस्टी होण्यासाठी किंवा छान खमंग होण्यासाठी ना याला आपण एक फोडणी देणार आहोत. ही फोडणी ना आवर्जून करा किंवा ही फोडणी या चटणीमध्ये ना आवर्जून टाका, कारण की अगदी अप्रतिम चव येते फोडणीमुळे. आता इथे मी पळीमध्ये फोडणी देते, पण जर तुमच्याकडे फोडणी पात्र असेल ना त्यामध्ये फोडणी दिली तरी चालेल. जिरी मोहरी याची फोडणी दिलेली आहे मी. पाहू शकता छान अशी फोडणी आपली बसलेली आहे. ही चटणी ना तुम्ही कशासोबतही करू शकता. आपण ज्यावेळेस आप्पे करतो, इडली डोसा करतो ना किंवा मग पराठे धपाटे करताना त्यासोबत अशा पद्धतीची चटणीसुद्धा करू शकता तुम्ही. अगदी झटपट बनणारी आहे आणि तितकीच जास्त टेस्टीसुद्धा आहे. पाहू शकता रंगसुद्धा आपल्या चटणीला खूप जास्त छान आलेला आहे. आता चटणी तयार झालेली आहे. तोपर्यंत जे बॅटर आपण ठेवलेलं होतं ना ते सुद्धा बघा छान असं फुललेलं आहे पहिल्यापेक्षा. रवा घातल्यामुळे ना बॅटर छान फुलतं. जर तुमच्याकडे टाईम असेल ना तर 10 ते 15 मिनटं हे बॅटर ठेवलं ना असं तरी चालेल. आणि जर टाईम नसेल तर तुम्ही लगेचसुद्धा हे करायला घेऊ शकता. यामध्ये बघा थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण की बॅटर खूप जास्त घट्ट वाटत आहे मला. त्यामुळे इथे थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्याच पळीमध्ये मी 2 चमचे इतपत तेल घालून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया आणि 1 चमचा जिरं घालून घेऊया. आता यामध्ये बघा पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत मी. आता थंडी चालू आहे ना त्यामुळे पांढऱ्या तिळाचा समाविष्ट अवश्य करा. कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि ही सुद्धा फोडणी यावरती ओतून घेऊया. व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये केला आहे ना त्यामुळे मोठा झाला आहे. पण खरं तर ही रेसिपी बनवायला ना अगदी 10 ते 15 मिनटं लागतात. तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा बनवू शकता, कारण की नाश्त्याला सुद्धा मुलांना चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा डब्यामध्ये सुद्धा चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. तर नक्कीच हा पदार्थ त्यांना बनवून द्या. अगदी झटपट बनतो. जर वेळ नसेल ना तर संध्याकाळचंच हे बॅटर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. बॅटर आता बघा अगदी परफेक्ट असं आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान असं हे बॅटर हलवून घेऊया. आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडासा इनो घालायचा आहे. खूप जास्तसुद्धा घातलेला नाही आहे. पाहू शकता अगदी थोड्या प्रमाणात घातलेला आहे. जर तुमच्याकडे इनो नसेल तर त्याऐवजी सोड्याचा वापर केला तरी चालेल. इनो घातल्यानंतर पुन्हा छान असं बॅटर ढवळून घ्या. खूप जास्त वेळसुद्धा बॅटर आपल्याला ढवळायचं नाही आहे. बघा अगदी एखादं मिनिटभर मी बॅटर इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता नक्कीच तुम्हाला पदार्थ काय आहे ना तो कळलाच असेल. तुम्ही कधी यापूर्वी भोपळ्याचे धिरडं किंवा मग भोपळ्याचा डोसा केलता का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी अप्रतिम लागतो खायला आणि पौष्टिकसुद्धा आहे. खूपदा मुलं भोपळ्याचे घारगे किंवा मग ज्या पुऱ्या वगैरे करतो ना ते खात नाही गोड असल्यामुळे. तर त्यांच्यासाठी नक्कीच अशा पद्धतीचा डोसा बनवून द्या त्यांना. किंवा मग तुम्ही हे बॅटर थोडंसं घट्ट ठेवून याच्या इडल्यासुद्धा बनवू शकता. त्यासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात. आता बघा बॅटर आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. याला तुम्ही खाली तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता. खूप जास्तसुद्धा पसरवायचं नाही आहे. तुम्हाला हा डोसा ना जितका पातळ करायचा आहे तितका पातळसुद्धा करू शकता किंवा मग जर मऊसूत पाहिजे असेल ना तर थोडाफार जाडसुद्धा ठेवू शकता. झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. पाहू शकता 1 ते 2 मिनटं झालेली आहेत आणि छान खालच्या साईडने खरपूस रंग आलेला आहे आता ह्या डोश्याला. नक्कीच एकदा असा पौष्टिक डोसा बनवून पहा. आपण खूपदा डाळीचा आणि तांदळाचा डोसा तर नक्कीच करत असतो. पण या पद्धतीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे डोसेसुद्धा बनवून पहा. अगदी अप्रतिम लागतात खायला. आणि पाहुणे-रावळे आले ना तर आवर्जून करा, कारण की त्यांनासुद्धा नक्कीच विश्वास बसणार नाही की हा तुम्ही भोपळ्याचा डोसा केलेला आहे. बघा अगदी छान असा रंग आलेला आहे आणि खालच्या साईडने सुद्धा ना खूप छान अशी जाळी पडते. वरनं पुन्हा इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे.
पाहू शकता याचा रंग किती छान आलेला आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होतो. तुम्हाला फक्त भोपळा घ्यायचा आहे किसून आणि त्यामध्ये रवा, पोहे मिक्स करून वाटून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला चटणी यासोबत करायची असेल तर करा किंवा मग तुम्ही स्किप केली ना तरी चालेल. कारण की अगदी फ्लेवरफुल असा हा डोसा तयार होतो. त्यामुळे या डोश्याला ना खरं तर चटणीची सुद्धा गरज लागत नाही. आता आपला हा पहिला डोसा तयार करून झाला आहे. अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा डोसे तयार करून घेऊया. आपण जितकं पीठ घेतलेलं होतं ना डोश्याचं किंवा मग जितकं बॅटर तयार करून घेतलं होतं ना, त्यामध्ये 2 जणांचं पोट ना आरामात भरतं आणि अगदी पोटभरीचा होतो हा नाश्ता. पाहू शकता याला किती छान अशी जाळी पडलेली आहे. आता हा सुद्धा डोसा करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आपले सगळे डोसे तयार करून झाले आहेत. सुरुवातीला इथे मी 2 डोसे करून घेतलेले आहेत आणि दोन्ही डोश्याला खूप छान अशी जाळी पडलेली आहे. बघा एक डोसा ना इथे मी थोडासा मऊसूत असा केलेला आहे आणि जो दुसरा डोसा आहे ना तो छान पातळ केलेला आहे, कडक कुरकुरीत असा केलेला आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीचे करू शकता. जर मुलांना डब्याला द्यायचं असेल ना तर मऊ असा डोसा करा म्हणजे छान थंड झाले ना तरीसुद्धा छान मऊसूत राहतात. आणि त्याबरोबर अशा पद्धतीची झटपट होणारी चटणीसुद्धा करा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.